आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या आणि महाराष्ट्राला सुसंस्कृत त्याचप्रमाणे सुफलाम आणि सुजलामतेकडे घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपण आज दोन महत्त्वपूर्ण विषयांकडे जाणार आहोत. पण त्यातला पहिला विषय जर कोणता आहे तर तो या पहिल्या व्हिडिओतला विषय आहे की जसं यशवंतराव चव्हाण म्हणालेले की हे राज्य मराठ्यांचं नाहीये तर मराठीचं आहे. आणि हे अगदी खरं आहे की ज्या वेळेला हे राज्य कोणाचं आहे, मराठ्यांचं आहे की मराठीचं आहे, असं ज्या वेळेला प्रश्न पडतो त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा काय येतं तर ते मराठी. आणि मराठीसाठी आग्रह धरणारे नेते, मराठीसाठी आग्रह धरणारे पक्ष यांनी गेल्या 60 पेक्षा अधिक वर्ष महाराष्ट्रावर स्वतःचा एक प्रभाव सोडला. मग त्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कधी सीमावासीय भागातली मराठी चळवळ असेल किंवा त्यानंतरचा भूमिपुत्रांचा लढा देणारी शिवसेना असेल आणि त्यानंतरही संपूर्ण महाराष्ट्राचं कॉस्मोपॉलिटिशियन किंवा कॉस्मो एक स्वरूप झाल्यानंतरही मराठीचा आग्रह धरणारे राज ठाकरेंसारखे नेते असतील. तर या सगळ्यांच्या प्रयत्नाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर तो मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि याच मराठी भाषेला किंवा मराठीपणाला चूड लावण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. त्यांचे कान सुप्रीम कोर्टाने नुकतेच उपटले आणि या सगळ्या प्रक्रियेचा आजचा शेवटचा दिवस आहे. काय सुरू होणार आहे येत्या सोमवारपासून तेच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, आपल्या सगळ्यांना बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणूस, मराठी भाषा किंवा मराठी धर्म यासाठी आग्रह धरणारे नेते म्हणून आपण पाहिले, अनुभवलं, आपण त्यांच्याबरोबर वावरलो आणि त्यांच्या नंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कोण होईल तर राज ठाकरे होईल असं सगळ्यांना वाटत होतं. राज ठाकरेंनी तसा प्रयत्नही केला, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं, मग त्यांनी वेगळी चूल मांडली आणि 2005ला राज ठाकरे हे या शिवसेनेपासून फारकत घेऊन बाजूला गेले आणि त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. स्वतःचा पक्ष काढल्यानंतर राज ठाकरे यांनी सर्व धर्मांना किंवा दलित आणि मुस्लिमांना जवळ घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. तो तितकासा यशस्वी झाला नाही. अल्पावधीतच त्यांना विधिमंडळामध्ये आपले सहकारी निवडून आणण्यामध्ये यश मिळालं, पण ते यश सातत्यपूर्ण नव्हतं. कारण जो सतत अथक अविरत प्रयत्न करायला हवा तो राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून राहून गेला. ही चूक राज ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या झेंड्याचा रंग भगवा केला, आपल्या विचारांचा रंग मराठी किंवा हिंदू केला आणि हिंदू जननायक म्हणून ते पुढे यायला लागले. हे सगळं होत असताना राज ठाकरेंचा जो ओरिजिनल अजेंडा होता तो होता मराठी. या मराठीसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली आणि यातलं सगळ्यात प्रमुख आंदोलन जर काय कोणतं होतं असेल तर ते दुकानांवरच्या मराठी पाट्यांचं, आस्थापनांवरच्या मराठी पाट्यांचं. आता बघा, आपल्याकडे भाषीय प्रांत रचना जी काय आहे ती आपण स्वीकारलेली आहे. त्यामुळे आपण जर कर्नाटकात गेलो तर तिथे कन्नड आहे, गुजरातीत गेलो तर तिथे गुजराती आहे, आंध्रमध्ये गेलो तिथे तेलुगू आहे आणि त्या त्या भाषेतल्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्या त्या भाषेचा अभिमान आहे. ते तिथल्या भाषेची कास धरतात, संस्कृतीची कास धरतात. पण तीच गोष्ट ज्या वेळेला महाराष्ट्रात सुरू होते त्यावेळी मात्र अनेकांना पोटचूळ उठतो. आता हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण काय तर राज ठाकरे यांनी दुकानांच्या पाट्या मराठीतच असल्या पाहिजेत याचा जो आग्रह धरला त्या विरोधात इथले काही मस्तवाल अमराठी व्यापारी हे सर्वोच्च आधी उच्च न्यायालयात गेले, तिथून सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी लाखो रुपयांचा चुराडा केला. कोणत्या गोष्टीसाठी तर महाराष्ट्रात राहूनही, महाराष्ट्रात आपल्या तुंबड्या भरूनही त्यांना मराठीचा द्वेष होता, त्यांना मराठी पाट्या लावायच्या नव्हत्या. अशा सगळ्या लोकांचे सर्वोच्च न्यायालयाने कान उपटले आणि महानगरपालिकेला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की राज ठाकरे यांची भूमिका बरोबर आहे आणि त्यामुळे दुकानांच्या पाट्या या मराठीत असल्या पाहिजेत, आस्थापनांच्या पाट्या मराठीत ठेवताना मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे. आता बरीच अशी मोठमोठी दुकानं आहेत की ज्यांना आपण तारांकित दुकानं म्हणू शकतो. या दुकानांवर इंग्रजीचा वापर आपल्या नावांसाठी, आपल्या ओळखीसाठी केला जातो. तिथे मराठीची जागा ही अगदी फुटकळ स्वरूपात दिलेली असते. तर असं आता करून चालणार नाही. ही मुदत
25 तारखेला संपलेली आहे. म्हणजे आज हा व्हिडिओ शूट होत असताना आज ही मुदत या दुकानांवरच्या पाट्या नीट करण्याची, मराठीत करण्याची आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे करण्याचे आदेशच महानगरपालिकेला दिलेले आहेत. आता हे सगळं होत असताना या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मी आपल्याला एक अत्यंत धक्कादायक गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर या आस्थापनांचं प्रमाणपत्र घेऊन व्यवसाय करणाऱ्या दुकानांची संख्या जर आपण पाहिली तर ती 2 लाख आहे. आणि या 2 लाख दुकानांमध्ये अर्थात ती छोटी मोठी जी दुकानं आहेत की ज्यांनी आपलं लायसन घेतलं नाहीये वगैरे ते आपण याच्यात मोजत नाही आहोत, तर ती काही असतील. पण या 2 लाखांपैकी फक्त 28,000 लोकांनीच हा मराठीचा नियम पाळलेला आहे. आणि त्यामुळे आता सोमवारपासून मुंबई महानगरपालिका युद्ध पातळीवर या दुकानांच्या पाट्या मराठीत करण्याचं अभियान सुरू करणार आहे. आता हे सुरू करत असताना हे दुकानदार त्याला विरोध करणार आहेत, हे तर स्पष्टच आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने किती काही सांगितलं तरी ते सगळंच अंमलात येईल असं काही समजण्याचं कारण नाही. पण हे होत असताना एक महत्वपूर्ण गोष्ट उद्या घडणार आहे, म्हणजे रविवारी. ती काय घडणार आहे तेही मी आपल्याला सांगतो. राज ठाकरे यांनी शिवसेनेबरोबर जो पहिला पंगा घेतला तो घेतला साधारण 2005 मध्ये. म्हणजे राणे बाहेर पडल्यानंतर सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर राज ठाकरे गेले होते आणि तिथे जसं नारायण राणे म्हणतात की त्यांनी 1-2 ठिकाणी असा उल्लेख केला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला की राज ठाकरे यांच्यावर सिंधुदुर्गमध्ये हल्ला होणार होता आणि तो हल्ला होऊ नये याच्यासाठी नारायण राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली. आणि कारण तेव्हा ते काँग्रेस नेते होते, त्यांनी यंत्रणा वापरली, पोलीस वापरले आणि राज ठाकरे यांना सुरक्षित मुंबईत परत यायला भाग पडलं. राज ठाकरे जेव्हा मुंबईत आले, आता हे तुम्हाला थोडंसं असं विषयांतर वाटेल पण याचे हे जे सगळे लिंक्स आहेत ना हे या येत्या 2-3 दिवसांमधल्या घडामोडींशी आणि घटनेशी संबंधित आहे. तर तेच मी आपल्याला समजावून सांगतोय. राज ठाकरे जेव्हा परत आले त्यावेळेला राज ठाकरेंनी पहिला संपर्क मुंबईत आल्यावर माझ्याशी साधला. मी एका खाजगी वाहिनीसाठी त्यांची मुलाखत घेतली आणि त्या 2 लोकांना त्यांनी जो संपर्क साधला त्यातला पहिला तिथे पोहोचणारा माणूस मी होतो. दुसरा सदग्रस्त तिथे होते साहिल जोशी, जे पत्रकार आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, मुंबईतले महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आहेत. हे साहिल जोशी येत्या उद्याच्या दिवशी म्हणजे रविवारी दिंडोशीमध्ये राज ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीतून आणि त्यांच्याबरोबर उदय तानपाटकही असणार आहेत. उदय तानपाटक हे देखील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत. हा उल्लेख इथे करण्याचं कारण एवढ्यासाठीच आहे की राज ठाकरेंनी आपला स्टान्स थोडासा बदललाय का. कारण आजपर्यंत राज ठाकरेंनी जी मोठी आंदोलनं केली त्या सगळ्या आंदोलनांची सुरुवात ही विक्रोळीमधून झाली. विक्रोळी ही राज ठाकरेंची जणू काय एक ज्याला आपण लकी सॉइल म्हणतो की नशीबवान जागा म्हणतो, ती राज ठाकरेंसाठी विक्रोळी आहे. राज ठाकरेंनी याच विक्रोळीतून त्यांच्या एका कार्यकर्त्याकडून मुंबईच्या महापौराचा पराभव करून घेतला होता. इतकी ती जागा लकी आहे. राज ठाकरे ज्या वेळेला त्यांना पहिली अटक झाली या मराठीच्या आणि या सगळ्या मुद्द्यांवर त्यावेळेला सुद्धा त्यांना पहिलं हजर करण्यात आलं. ते विक्रोळी कोर्टामध्ये त्यांना नेण्यात आलं. त्यावेळेला तिथले स्थानिक खासदार संजय दिना पाटील हे देखील राज ठाकरेंसाठी तेव्हा राज ठाकरेंच्या गाडीत गेले होते. खूप चर्चा झाली होती. तर आता विक्रोळी बदलून राज ठाकरेंनी आपला सारा मोर्चा हा दिंडोशीकडे किंवा पश्चिम उपनगरात हलवलाय का हे आपल्याला बघायचंय. कारण याच ठिकाणी उद्या रविवारी राज ठाकरेंची मुलाखत होणार आहे. या मुलाखतीतून न्यूज कंटेंट राज ठाकरे काय देणार का, तिथून ते एखादा आदेश किंवा एखादा इशारा प्रशासनाला आणि मराठी प्रेमींना देणार आहेत का. कारण निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन टेपलेल्या आहेत आणि या सगळ्या येणाऱ्या प्रत्येक घटने, जसं मोदी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून तो इव्हेंट आपल्या राजकारणासाठी आणि भाजपसाठी वापरतात, आता राज ठाकरेंना ते करावं लागेल. ते करणार की नाही हे आपल्याला उद्या कळेल. सोमवारपासून जर महानगरपालिकेनं या सगळ्या अभियानाला खूपच अगदी सैलशी किंवा कॅज्युअल सुरुवात केली तर मनसे खळखट्या करणार का. कारण राज ठाकरे यांचे मित्र असलेले एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. याच्या आधी राज ठाकरेंना जेव्हा यश आलं त्यावेळेला देखील राज ठाकरे यांचे मित्र असलेले विलासराव देशमुख हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते आणि त्यांनी राज ठाकरे यांना कमालीची डील दिली होती. त्यामुळे मराठीचं जे आंदोलन होतं, विशेषतः परप्रांतीय भैयांविरुद्धचं जे आंदोलन होतं, ते यशस्वी होण्यामध्ये एक छुपा पाठिंबा किंवा आशीर्वाद हा स्वर्गीय विलासराव देशमुखांचाही राज ठाकरेंना होता आणि त्यामुळे ते तेव्हा यशस्वी झाले. आता तसाच आशीर्वाद देऊन उद्धव ठाकरे यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करणार का
हे देखील आपल्याला उद्याच्या दिंडोशीतल्या त्यांच्या बैठकीतून कळेल. तर साहिल जोशी हे ते ग्रहस्थ आहेत की ज्यांनी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेण्याचं त्यांच्या डोक्यात शिजू लागलं होतं किंवा त्यांना ते वाटत होतं. त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा ज्या 2 लोकांना संपर्क साधला होता त्यापैकी आम्ही दोघं होतो. आता तेच साहिल जोशी उद्या त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहेत किंवा त्यांची मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीतून साहिल जोशी नेमकं समोर काय आणणार, राज ठाकरे उद्या हातचं न राखता बोलणार का, की त्यांच्या अंगीही एक नवा राजकारणी आता अवतरलेला आहे जो अनेक गोष्टी इतके फटके खाल्ल्यानंतर एका वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणायचा प्रयत्न करणार आहेत का. ओरिजिनल मनसे ही सोमवारपासून मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार का. या मुलाखतीनंतर राज ठाकरे आपल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तयारीला लागणार का. असे अनेक प्रश्न येत्या काही तासात आपल्याला दिसणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरही दिसणार आहेत. आपल्याला काय वाटतं, हा राज ठाकरेंचा सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेला विजय मनसेला एक नवी उभारी देऊ शकेल का. उदयतान पटक आणि साहिल जोशी यांच्या बरोबर बोलताना राज ठाकरे आपल्या मरगळलेल्या किंवा काहीशा सुस्तावलेल्या मनसेला एक नवी ऊर्जा आणि उभारी या दिंडोशीतल्या मुलाखतीनंतर देऊ शकतील का. जी गोष्ट विक्रोळीने राज ठाकरेंना भरभरून दिली, मग ते राजकीय प्रेम असेल, राजकीय यश असेल, तिथला सगळा क्लाउड असेल, निष्ठावंत कार्यकर्ते असेल, तोच सगळा फॉर्मॅट किंवा तीच सगळी पद्धत पश्चिम उपनगर राज ठाकरेंना देऊ शकणार आहे का. कारण मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय हे ईशान्य मुंबई किंवा पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात आहेत. राज ठाकरेंचा पंगा हा उत्तर भारतीयांशी आहे असं आजपर्यंत म्हटलं जात होतं. तो पंगा राज ठाकरे कमी करणार का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्याला राज ठाकरे यांच्या रविवारच्या मुलाखतीतून मिळतील आणि त्यानंतर मनसेने जर खळखट्याक करून आणखी यश आपलं वाढवलं तर येणारा काळ हा मनसेला अधिक भरभराटीचा जाऊ शकेल. कारण शिवसेना ही आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांचा पॉलिटिकल काउंटर करण्याच्या प्रयत्नात गुंतली आहे आणि त्यामुळे कायदेशीर सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेल्या शिवसेनेचा वेळ हा तिथे वाया जात असताना त्या वेळेचा सदुपयोग राज ठाकरे म्हणजे ठाकरे विरुद्ध ठाकरे या सगळ्या मुकाबल्यात एकनाथ शिंदे नेमके या दोन्ही ठाकरेंकडून काय करून घेतात आणि काय आपल्या पदरात पाडून घेतात यावर येणाऱ्या काळातलं मुंबई, ठाणे, नवी मुंबई विशेषतः MMRDA प्रभागातलं राजकारण अवलंबून असणार आहे. आपल्याला काय वाटतं, मराठीचा खरा जननायक राज ठाकरे आहेत का. राज ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जे जिंकले त्याचा मनसेला फायदा होईल का. आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात. आपल्याला खूप खूप धन्यवाद.